नमस्कार, कर्नाळा आज तकच्या बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत। नजर टाकूया आजच्या काही ठळक घडामोडींवर। आमदार विवेक पाटील यांनी घेतले पनवेल व रसायनी परिसरातील गणेश मूर्तींचे दर्शन। कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या विरोधात अपप्रचार करणाऱ्या काँग्रेस नेत्यांवर भागधारक व खातेदारांचा संताप। मोटरसायकल चोरी करणाऱ्या एकाला नवी मुंबई पोलिसांनी मुद्देमालासह केली अटक। मोरवे धरण भरल्याने नवी मुंबईकरांचा पाण्याचा प्रश्न सुटला। नामदार गणेश नाईक यांनी धरणाची केली पाहणी। आणि कर्ज देण्याच्या नावाखाली नागरिकांची लुबाडणूक करणाऱ्या तिघांना पोलिसांनी केले गजाआड। गणेश उत्सवाचा उत्साह अजून संपला नाही। आता तर अनंत चतुर्दशी व सार्वजनिक गणेश मंडळाचे देखावे पाहण्यासाठी व गणरायाचे दर्शन घेण्यासाठी गणेश भक्त गर्दी करीत आहेत। अनंत चतुर्दशीचे गणपती गेले तरी त्यानंतर गौरा गणपती येणार आहेत आणि सर्वात शेवटी 21 दिवसाचे नवसाचे गणपतीचे विसर्जन होणार आहे। एकूणच अजूनही काही दिवस तरी गणेश उत्सवाची धामधूम सुरू राहणार आहे। कर्नाळा नागरी सहकारी बँकेत करोडोचा घोटाळा झाल्याचा अपप्रचार सध्या दैनिक ग्रामप्रहर मधून सुरू आहे। आपल्या या प्रचाराने कर्नाळा बँक
एका दिवसात बंद होईल, खातेदार व ठेवीदार पैसे काढण्यासाठी रांगा लावतील अशी स्वप्ने बघणाऱ्या आमदार प्रशांत ठाकूर यांचा चांगला स्वप्नभंग झाला। कारण भागधारक आणि ठेवीदारांना कर्नाळा बँकेच्या एकूणच पारदर्शक कारभाराविषयी जवळून माहिती असल्याने आमदार प्रशांत ठाकूर यांनी पसरविलेल्या अफवांवर त्यांचा विश्वास बसला नाही। आजही कर्नाळा बँकेच्या ठेवीदार आणि खातेदार सभासद यांचा कर्नाळा बँकेवर व आमदार विवेक पाटील यांच्या कार्यपद्धतीवर ठाम विश्वास आहे। कर्नाळा नागरी सहकारी बँकेत करोडोचा घोटाळा झाल्याचा अपप्रचार सध्या दैनिक रामप्रहरमधून सुरू आहे। आपल्या या प्रचाराने कर्नाळा बँक एका दिवसात बंद होईल, खातेदार व ठेवीदार पैसे काढण्यासाठी रांगा लावतील अशी स्वप्ने बघणाऱ्या आमदार प्रशांत ठाकूर यांचा चांगला स्वप्नभंग झाला। कारण भागधारक आणि ठेवीदारांना कर्नाळा बँकेचा एकूणच पारदर्शक कारभाराविषयी जवळून माहिती असल्याने आमदार प्रशांत ठाकूर यांनी पसरविलेल्या अफवांवर त्यांचा विश्वास बसला नाही। आजही कर्नाळा बँकेच्या ठेवीदार आणि खातेदार सभासद यांचा कर्नाळा बँकेवर व आमदार विवेक पाटील यांच्या कार्यपद्धतीवर ठाम विश्वास आहे। कर्नाळा नागरी सहकारी बँक गेल्या 15 वर्षांपासून सचोटीने व्यवहार करीत नावारूपाला आली आहे। अनेक उद्योजक व्यापारी या बँकेच्या सहकार्याने मोठे झाले। बँकेच्या कार्यपद्धतीची त्यांना जवळून माहिती आहे। असेच एक व्यापारी हरीश शेठ यांच्याकडून कर्नाळा बँकेविषयी आणि सध्या सुरू असलेल्या काँग्रेस नेत्याच्या अपप्रचाराविषयी आमच्या प्रतिनिधींनी माहिती जाणून घेतली। आजपर्यंत जे 15 वर्ष आमच्या या बँकेचे संबंध आहेत तर आम्ही कुठलाच गैरकारभार किंवा गैरव्यवहार इथं बघितलेला नाहीये। इव्हन आमचे संबंध असून सुद्धा वेळोवेळी बँकेने आमच्याशी कडक धोरण वापरून आमच्याकडनं सर्व कागदपत्रे वेळोवेळी रिन्यू करून घेतलेले नाहीये। ही बँक काही संबंध बघत नाहीये, फक्त बँकेची यशस्वी वाटचाल व्यवस्थित डिसिप्लिन मॅनर मध्ये आणि कोणी जवळचा असो लांबचा असो बँकेचं जे नियम आहे त्या नियमाप्रमाणेच आजपर्यंत सर्व चाललेलं आहे। आमचं जे पण यश आहे, जे पण आज आम्ही ज्या पोझिशनवरती आलेलो आहोत त्या निव्वळ साहेबांच्या आमदार साहेबांच्या मदतीमुळे आणि बँकेच्या कर्नाळा बँकेच्या मदतीमुळे आम्ही इथपर्यंत आज पोहोचलेलो आहोत। आणि या बँकेना आमदार साहेबांना आमच्यातर्फे आमच्या व्यापाऱ्यांतर्फे आमच्या हार्दिक शुभेच्छा आहेत का दिवसेंदिवस ही बँक प्रगती पथावरती जाण्यासाठी आमच्या व्यापाऱ्यांकडून शुभेच्छा आहेत। प्रशांत ठाकूर वारंवार बँकेच्या विरुद्ध अपप्रचार करते। असा मी तर बँकेत जातोय त्यावेळेस बघतोय की कुठले मी 2 वेळा लोन फेरला त्यावेळेस कुठल्याही प्रकारचा अपप्रचार नाही। जर हा वारंवार अपप्रचार करीत असेल तर गोरगरिबांवर दिलेले लोकांना लोन हे मुद्दा जर वारंवार अपप्रचार करीत असेल तर त्याच्या विरोधात ती जनता गोरगरीब जनता जे बँकेचे जीवावर जगलेली जनता त्याच्या विरोधात रोडवर सुद्धा उतरायला तयार होईल। आमदार प्रशांत ठाकूर हा जो लोन चोर थकवणारे लोकांना सपोर्ट करते काय? असं लोन थकवणाऱ्या लोकांना सपोर्ट नको करू तर या पनवेलला तुला आता 1-1.5 वर्ष आमदार म्हणून लोकांनी निवडून दिला आहे तर लोकांची जनता करणं जराशी लोकांना आमचे कर्नाळा विभागात कुठेतरी एखादी शाखा विका बँकेची खोल आणि तिथे लोकांना उद्योग दे। असे लोन बुडवणाऱ्यांना चढवू नको, हाताची धरू नको। बातम्या अजूनही आहेत परंतु अल्पशा विश्रांतीनंतर पाहत रहा कर्नाळा आज तक। Admissions open. Limited seats. Please contact Sai Arcade, plot number 184 B 306 307 308 Old Panvel, opposite Panvel Bus Depot, adjacent to Lifeline Hospital Panvel. Telephone numbers 022 64 22 77 35. Mobile number
9860378168. किंग्स इलेक्ट्रॉनिक्स, एक भरोसेमंद नाम। किंग्स इलेक्ट्रॉनिक्स, 23 साल का अटूट विश्वास। किंग्स इलेक्ट्रॉनिक्स आपके दिलों पे छा रहा है। किंग्स इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स की दुनिया का बेताज बादशाह। किंग्स इलेक्ट्रॉनिक्स, एक ऐसा नाम जो खुशियों में आपका साथ देता है, आपकी जरूरतों को पूरा करता है, आपके सपनों को साकारता है। जी हाँ, किंग्स इलेक्ट्रॉनिक्स में आप पाएंगे 3D LED, LCD, प्लाज्मा, म्यूजिक सिस्टम, होम थिएटर, लैपटॉप, डेस्कटॉप, मोबाइल, AC, वॉशिंग मशीन, रेफ्रिजरेटर, चिमनी और विविध प्रकार के प्रोडक्ट्स। किंग्स इलेक्ट्रॉनिक्स, एक ऐसा नाम जो आपकी खुशियों में 4 चांद लगाता है। किंग्स इलेक्ट्रॉनिक्स, आपका अपना नाम, जहां आप जी भर के खरीदी कर सकते हैं। किंग्स इलेक्ट्रॉनिक्स, कम दाम, ज्यादा भरोसा। अधिक जानकारी के लिए हमारे नजदीकी शोरूम में आएं। रॉयल स्पोर्ट्स, सर्व प्रकारच्या इंडोर आणि आउटडोर खेळांचे ब्रँडेड कंपन्यांचे खेळाचे सर्व प्रकारचे साहित्य एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव ठिकाण रॉयल स्पोर्ट्स। होम जिम, ट्रेडमिल्स, मॅन्युअल वॉकर्स, सायकल्स मिळतील, तसेच पूर्ण जिमचा सेटअप करून मिळेल। बॉडी बिल्डर्ससाठी प्रोटीन्स, मसल ज्यूस, सिरियस मास, ट्रॉफीज, कप, शील्ड्स, सर्व प्रकारचे खेळांचे सर्व साहित्य, कपडे आणि शूज सुद्धा एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव ठिकाण रॉयल स्पोर्ट्स। रॉयल स्पोर्ट्सला एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता आहे रॉयल स्पोर्ट्स, रमा केशव अपार्टमेंट, महात्मा फुले रोड, जनकल्याण बँकेजवळ, पनवेल। आमचा फोन नंबर आहे 2748 3770। साड्या, शूटिंग, शर्टिंग, ड्रेस मटेरियल, रेडीमेड गारमेंट मिळण्याचे खात्रीशीर व विश्वसनीय दुकान प्रिन्स क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड। आमचा पत्ता शॉप नंबर 123 प्रभाकर राजे कॉम्प्लेक्स, शिवाजी चौक, पनवेल। पनवेल मधील एक परिपूर्ण रेडीमेड गारमेंट शोरूम रेडियन्स। छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत, तरुणांपासून तरुणींपर्यंत सर्वांसाठी लेटेस्ट जीन्स, टी शर्ट्स, फॅन्सी जीन्स, कॅप्री, 3/4, शॉर्ट कुर्ता, लहान मुलांसाठी फॅन्सी जीन्स, टी शर्ट्स, ब्लेझर्स आणि शेरवानी, लग्न समारंभासाठी सर्वांसाठी खास ड्रेस, नवरदेवासाठी पूर्ण एथनिक वेअर, फेटा, टाय, मुजडी यासहित पूर्ण 3 पीस सूट, जोधपुरी, शेरवानी, सफारी, तसेच सर्व प्रकारचे आकर्षक कॅज्युअल आणि फॉर्मल शर्ट्स, टी शर्ट्स, जीन्स आणि ट्राउझर्स। आपल्या मनपसंत रेडीमेड कपड्यांसाठी आजच भेट द्या। आमचा पत्ता आहे रेडियन्स, बी समर्थ कृपा, शॉप नंबर 23 शिवाजी रोड, पनवेल। फोन नंबर 27460569। कर्नाळा आज तकच्या बातमीपत्रात आपले पुन्हा एकदा स्वागत। नवी मुंबई शहरात मोटारसायकल चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने नवी मुंबई पोलिसांनी मोटारसायकल चोरांना पकडण्यासाठी एक विशेष योजना आखली आहे। या कारवाईत मोटारसायकल चोरी करणाऱ्या एका 20 वर्षीय युवकाला एपीएमसी पोलिसांनी अटक करून ताब्यात घेतले आहे। या आरोपीने यापूर्वीही अनेक मोटारसायकली चोरल्या होत्या। एपीएमसी पोलिसांनी एका आरोपीला अटक करून ताब्यात घेतले आहे। या आरोपीने अनेक मोटारसायकल चोरी केल्या होत्या। पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव अली हुसेन असून तो 20 वर्षाचा आहे। अली हुसेन यांनी 2 मोटारसायकल चोरी केल्या होत्या। हा आरोपी काही दिवसापूर्वीच तुरुंगातून शिक्षा संपून बाहेर पडला होता। पोलिसांनी अली हुसेनने सांगितलेल्या ठिकाणाहून 2 मोटारसायकल ताब्यात घेतल्या आहेत व त्याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत। पकडण्यात आलेल्या आरोपींविषयी एपीएमसी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी शिरीष पवार यांनी अधिक माहिती दिली। एक आरोपी को हमने पुलिस अरेस्ट किया है। उसका नाम है अली हुसैन इब्राहिम शेख, उसको गनी बोला जाता है। पहले हमारे रिकॉर्ड के ऊपर था वो, उसने पहले भी गाड़ी चुराया था, उस सिलसिले में उसको अरेस्ट किया था। उससे हमें अभी 2 मोटरसाइकिल्स मिले, हीरो होंडा पैशन, जो गाड़ी उसने चुरा के एपीएमसी मार्केट से चुराई थी और एक तुर्बा गाँव से चुराई थी। वो गाड़ी एक ऊपरखरा स्टेशन में मिली और एक दूसरी गाड़ी इधर ही हमने तुर्बा स्टेशन के बाजू में छोड़ी थी, वो हमको मिल रही है। 2 गाड़ी हमको रिकवर हो गई है। सर जानना ये चाहेंगे कि इसका क्या इरादा था, क्या इंटेंशन था, इसने दोनों गाड़ी उठाई और अलग अलग जगह पे छोड़ दिया?
उसका इस्तेमाल किया था या किसी और को बेच दिया था? उसको बेचने का इस्तेमाल नहीं था, वो गाड़ी का यूज़ करके कोई और दूसरा अपराध करे ये उसका इरादा था, मगर उसमें वो कामयाब नहीं हो पाया। सर जैसा कि बताया, इसके पहले भी वो सरकारी मेहमान बन चुका है, जेल का सफर तय कर चुका है, उसके बावजूद भी कुछ फर्क नहीं पड़ा या उसके बाद भी काम करता रहा इसी तरह के? ऐसा ही है कि अभी 1.5 महीने पहले ही वो हिरासत से बाहर आया है, फिर भी उसने ये काम किया है, 2 चोरी में वो पकड़ा गया है। सर क्या क्या धाराएं लगाई गई आरोपी के खिलाफ? अभी वो चोरी का 379 है, वही सबसे उसके ऊपर मुकदमा दिया है। सर ये मूल निवासी कहाँ का रहने वाला है? ये मूल निवासी यूपी का है। गौरी गणपतीचे औचित्य साधून शिरढोण येथील धनाजी मारुती महाडिक, निलेश महाडिक व गिरीश महाडिक यांच्यातर्फे शक्तीवाले तुरेवाले या पारंपरिक नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। गौरी गणपतीचे औचित्य साधून शिरढोण येथील धनाजी मारुती महाडिक व निलेश महाडिक व गिरीश महाडिक यांच्यातर्फे शक्तीवाली तुरेवाले या पारंपरिक नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। शुक्रवारी आयोजित या स्पर्धेचे उद्घाटन आमदार विवेक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती बाळाराम पाटील, जिल्हा परिषद सदस्य SK नाईक, राम भोईर, पंचायत समितीचे माजी उपसभापती सुभाष पाटील, सभापती प्रकाश जितेकर, कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीचे संचालक मेघनाथ म्हात्रे, सांगुर्ली ग्रामपंचायत सरपंच रवींद्र चोरघे, शिरढोण ग्रामपंचायत सरपंच मोहन पवार, विश्वनाथ भोपी, पांडुरंग मुकादम, कांचन मुकादम, नारायण चौधरी आदी मान्यवरांसह स्थानिक पदाधिकारी व प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमादरम्यान बाळाराम पाटील यांनी शक्तीवाली पूनम आगरकर व तुरेवाले एकनाथ माळी या दोघांच्या ग्रुपला शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो आणि साऱ्या रसिकांना एक बहारदार असा सामना या ठिकाणी बघायला मिळेल अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करून थांबतो। धन्यवाद। बातम्या अजूनही आहेत, परंतु अल्पशा विश्रांतीनंतर पाहत रहा कर्नाळा आज तक। DAV पब्लिक स्कूल भारतीय संस्कृती जपणारी इंग्रजी माध्यमाची CBSE अभ्यासक्रम असलेली शाळा। नर्सरी ते 12वी पर्यंत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण वाढीसाठी आणि बौद्धिक विकासासाठी विविध प्रकारचे खेळ, खेळणी आणि शिक्षण पद्धती। सर्व धर्मियांचे सण साजरे करून मुलांचा त्यात सहभाग वाढवून त्यांना त्या सणांबद्दल माहिती देण्यात येते। बचपन अभ्यासक्रमाच्या अंतर्गत हसत खेळत अभ्यास आणि गुणवत्ता वाढीसाठी विशेष प्रयत्न। रिजनल डायरेक्टर डॉक्टर KB कुशल आणि प्राचार्या सौ भास्वती भट्टाचार्जी यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेची चढती कमान। खेळ, नाटक, गायन, नृत्य आणि परीक्षेतही 97% वर गुण मिळविणारे विद्यार्थी। सुसज्ज आणि अत्याधुनिक लँग्वेज, मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि कम्प्युटर लॅब, सुसज्ज ग्रंथालय, उच्च शिक्षित आणि अनुभवी शिक्षक वर्ग, विद्यार्थ्यांसाठी खास बसची सुविधा, सर्व सोयी सुविधांनी युक्त DAV पब्लिक स्कूल विद्यार्थ्यांचं उज्ज्वल भवितव्य घडविणारी शाळा। प्रवेशासाठी आणि अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा। DAV पब्लिक स्कूल, प्लॉट नंबर 267-268, सेक्टर 10, नवीन पनवेल। फोन नंबर 022-2746-8211 आणि 2745-1793। टेलीफॅक्स 2748-2276। ईमेल ॲड्रेस davschoolnp@vsnl.net। वेबसाइट www.davpanvel.net।
अभ्युदय कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड सहकार क्षेत्रातील एक अग्रगण्य बँक मुंबई शहरातून सुरुवात करणाऱ्या या बँकेने महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक राज्यात आपला विस्तार केला आहे. अभ्युदय बँकेने 9,000 कोटींचा व्यवसायाचा टप्पा कधीच ओलांडला आहे. बँकेच्या 31 मार्च 2011 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात बँकेच्या ठेवी झाल्या आहेत 5,261 कोटींच्या वर. तसेच 3,453 कोटींची कर्जे वितरित करण्यात आले आहेत. तर 78 कोटींचा निव्वळ नफा अभ्युदय बँकेने मिळविला आहे. मोबाईल बँकिंग, टेली बँकिंग, इंटरनेट बँकिंग सुविधा देणारी व अत्याधुनिक तंत्र सातत्याने आत्मसात करणारी अभ्युदय बँक अध्यक्ष आमदार सीताराम घनदाट व व्यवस्थापकीय संचालक विजय मौर्य यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाच्या सहकार्याने व ग्राहकांच्या आशीर्वादाने प्रगती पथावर आहे. ग्राहकांच्या हिताचं रक्षण करणारी, त्यांच्या ठेवी सुरक्षित ठेवून त्यात वाढ करणारी, ग्राहकांच्या विश्वासाची एकमेव बँक अभ्युदय कोऑपरेटिव्ह बँक. शैक्षणिक कर्ज, गृह कर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज व सोने तारण कर्ज तसेच विविध विमा योजनांचा लाभ घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या अभ्युदय बँकेशी आजच संपर्क साधा. चष्मा नकोय, कॉन्टॅक्ट लेन्सलाही कंटाळला आहात तर मग लक्ष्मी आय इन्स्टिट्यूटच्या चष्मा मुक्ती योजनेचा लाभ घ्या. दर शुक्रवारी मोफत नेत्र तपासणी. या मोफत नेत्र तपासणीसाठी आजच संपर्क साधा. जान्हवी 95 94 98 68 21. शुभदा कुडतलकर 95 94 98 68 36. लक्ष्मी आय इन्स्टिट्यूट, उरण रोड, पनवेल. जनतेचा एकच निर्वाळा बँक असावी तर कर्नाळा. कर्नाळा नागरी सहकारी बँक. संपूर्ण कोकण विभागात सहकारी बँकेचा प्रथम क्रमांक मिळवून यशाच्या अत्युच्च शिखरावर आरूढ झालेली, ग्राहकांच्या विश्वासास पात्र असलेली रायगड जिल्ह्यातील एकमेव अग्रगण्य बँक कर्नाळा नागरी सहकारी बँक. केवळ 14 वर्षांच्या काळात यशाची गगनभरारी घेणाऱ्या बँकेच्या ठेवी 255 कोटींच्या वर. स्थापनेपासून रिझर्व्ह बँकेच्या निकषानुसार ग्रेड 1 आणि वैधानिक लेखा परीक्षणात अवर्ग दर्जा कायम राखलेली जनतेच्या विश्वासाची बँक कर्नाळा नागरी सहकारी बँक. भांडवल पर्याप्ततेचे प्रमाण 13.2%. बँकेचा निव्वळ नफा 3 कोटींच्या वर. एनपीएचे प्रमाण 6.19%. मुदत ठेवी अर्थात डिपॉझिट्सवर आकर्षक व्याज. दिनांक 1/8/2011 पासून मुदत ठेवीवरील आकर्षक व्याज दर 15 ते 45 दिवस 5.50%. 46 ते 90 दिवस 6.75%. 91 ते 180 दिवस 8%. 181 दिवस ते 1 वर्ष 8.75%. 1 वर्षाचे वर म्हणजेच 13 महिने ते 2 वर्ष 10.50%. 2 वर्षांचे वर म्हणजेच 25 महिने ते 3 वर्ष 10%. 3 वर्षांचे वर ते 5 वर्षे 9%. ज्येष्ठ नागरिकांसाठी 1% ज्यादा व्याज आणि आपल्या ठेवी 7.5 वर्षात दुप्पट. कर्जासाठी सुयोग्य मार्गदर्शन आणि बँक लॉकर्सची ही सेवा उपलब्ध. त्याचबरोबर वीज ग्राहकांची दगदग मिटविण्यासाठी आम्ही सुरू केले आहे वीज बिल भरणा काउंटर. बँकेने सुरू केली आहे सोने तारण कर्ज योजना. दर साल दर शेकडा 11% व्याजाने. महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक असोसिएशन मुंबईद्वारे बँकेला मिळाले आहे पहिले व दुसरे पारितोषिक. त्यामुळेच बँकेच्या प्रगतीत मानाचा तुरा खोवला गेला आहे. अत्याधुनिक सेवा सुविधांनी सुसज्ज अशा आमच्या शाखा खारघर, नवीन पनवेल, महाड आणि तक्कागाव बँकेच्या यशाचा आलेख सदैव चढता ठेवण्यासाठी कटिबद्ध आहेत. आमचे सर्व संचालक आणि आमचे मार्गदर्शक बँकेचे अध्यक्ष माननीय आमदार विवेकानंद पाटील. माननीय आमदार विवेकानंद पाटील यांच्या उक्तीप्रमाणे अविश्रांत मेहनत आणि प्रामाणिकपणा हे यशाचे गमक या ध्येयाने आपल्या सेवेसाठी तत्पर आहेत बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सरव्यवस्थापक हेमंत सुताने आणि त्यांचा कर्मचारी वृंद. तेव्हा बँकेच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आणि सौजन्यशील सेवेसाठी सोमवार ते शनिवार सकाळी 9:30 ते 1:30 आणि दुपारी 2:30 ते सायंकाळी 6 या वेळेत प्रत्यक्ष संपर्क साधा. आमचा पत्ता कर्नाळा नागरी सहकारी बँक लिमिटेड, रतन मार्केट, पहिला मजला, टपाल नाका, उरण रोड, पनवेल. आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 2745 9111 2746 2700 आणि 3298 3363. जनतेचा एकच निर्वाळा बँक असावी तर कर्नाळा. कर्नाळा नागरी सहकारी बँक. कर्नाळा आज तकच्या बातमीपत्रात आपले पुन्हा एकदा स्वागत. नवी मुंबईकरांची तहान भागविणारा चौक जवळील मोरबे डॅम यंदाच्या वर्षी पाण्याने तुडुंब भरून वाहत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कोकणात चांगला पाऊस पडल्याने धरणाच्या पाण्यात वाढ झाली आहे.
नवी मुंबईकरांची तहान भागविणारा मोरबे धरण पाण्याने तुडुंब भरून वाहत आहे. कोकणात गेल्या वर्षीच्या तुलनेत पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्याने सर्वच धरणे तुडुंब वाहत आहेत. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नवी मुंबईच्या महापौरांनी या धरणावर पूजा अर्चना केली व दरवर्षी या धरणामध्ये पुरेसे पाणी साठावे अशी प्रार्थना केली, जेणेकरून नवी मुंबईकरांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार नाही. या प्रसंगी पालकमंत्री नामदार गणेश नाईक यांच्या समवेत नवी मुंबईचे अनेक नगरसेवक व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी आमच्या प्रतिनिधींनी पालकमंत्री नामदार गणेश नाईक यांच्याशी बातचीत केली. की यावर्षी अतिशय चांगलं एकूण वातावरण आहे. कोकणामध्ये पाऊस जास्त झालाय आणि परिणामी नवी मुंबई महापालिकेचं मोरबे धरण हे ओव्हरफ्लो झालं. माननीय महापौर सागर नाईक, माननीय आयुक्त वानखेडेजी यांच्या नेतृत्वाखाली चाललेली महापालिका अशी लोकांच्या सुखाने भरभरून वाहून जाईल अशा प्रकारचं हे लक्षण आहे. आणि मी तेच म्हटलेलं की ज्या जलाशयामधून लोकांना पोर्टेबल वॉटर पिण्याचं पाणी मिळतं ते अति शुद्ध असायला पाहिजे आणि त्याकरता आजूबाजूची जी गावं आहेत ही गावं त्या गावातलं सांडपाणी त्या धरणात येता कामा नये. किंबहुना या संपूर्ण धरणाला आरसीसीची भिंत घालावी. त्याच्या वरच्या भागामध्ये कॅचमेंट एरियामध्ये सुद्धा कसल्याही प्रकारची प्राण्यांची वगैरे तिथे वर्दळ असू नये. एकूण पाणी पिताना लोक मनपूर्वक पाणी प्यावीत अशा वातावरणाची निर्मिती करण्याच्या अनुषंगाने माननीय महापौर आणि माननीय आयुक्तांशी तुम्ही बोललोय आणि मला विश्वास आहे की नवी मुंबईच्या जनतेनं जो विश्वास या सर्वांवर ठेवलेला आहे त्याच्या अनुषंगानं या ठिकाणी चांगलं काम चालेल. महापालिकेचे प्रशासन आणि एकूणच लोकप्रतिनिधी, महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, विविध समिती समिती, नगरसेवक आणि प्रशासकीय आयुक्तांच्या माध्यमातून असलेली सर्व त्यांची यंत्रणा चांगल्या प्रकारे काम करेल असा मला विश्वास आहे. तसेच नवी मुंबईचे महापौर सागर नाईक यांनीही पत्रकारांची बातचीत केली. तेवढा साठा 24 तास पाणी पुरवठ्याचा उपलब्ध आहे. फक्त आपली जी यंत्रणा म्हणजे पाणी पुरवठा करणे, पाईपलाईन ते बदलण्याचं काम चालू आहे, ते नव्याने टाकण्याचं काम चालू आहे. तर ते सर्व भागांमध्ये ते काम बाकी आहे. कसं आहे की प्रत्येक काम होण्यासाठी काही कालावधी लागतो, काही अडचणी करण्याने कामाला विलंब लागतो. खोदकाम हे पावसाळ्यामध्ये करण्याने पावसाळ्याचा काळ म्हणजे वगळलाच जातो. तसंच मार्च एंडिंग पर्यंत हे आपलं पाईपलाईन टाकण्याचं काम पूर्ण होईल आणि आपल्याला 24 तास पाणी उपलब्ध होईल. मुंबई व नवी मुंबईच्या नागरिकांना कर्ज देण्याच्या नावाखाली फसविणाऱ्या 3 आरोपींना एपीएमसी पोलिसांनी अटक करून ताब्यात घेतले आहे. या 3ही आरोपींनी मुंबई नवी मुंबईतील अनेक नागरिकांना लाखो रुपयांना गंडा घातला आहे. एपीएमसी पोलिसांनी 3 आरोपींना अटक करून ताब्यात घेतले आहे. या आरोपींनी गरजू व्यक्तींना कर्ज देण्याच्या नावाखाली अनेकांना फसवले होते. मुंबई नवी मुंबईतील अनेक नागरिकांना मोबाईलवर संपर्क करून पर्सनल लोन देण्याच्या नावाखाली गरजूंकडून ब्लँक चेक घेऊन त्यांना फसवत होते. या आरोपींच्या बोलण्यावर विश्वास ठेवून अनेकांनी आपल्या मेहनतीचे पैसे गमावले आहेत. एपीएमसी पोलिसांनी या 3 आरोपींना पकडून गजाआड केले आहे. पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव मिलिंद कचरू नवधरे, जीवन प्रकाश नवधरे व विशाल शंकर मोरे असे असून पकडण्यात आलेले आरोपी चारकोप कांदिवली येथील रहिवासी आहेत. एपीएमसी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी इरफान शेख यांनी या 3 आरोपींविषयी अधिक माहिती दिली. ये लोग जो कर्ज के लिए जरूरतमंद रहते हैं इनको फ़ोन करके बताते हैं कि हम एक्सिस बैंक या एचडीएफसी बैंक से बात कर रहे हैं, आपको पर्सनल लोन की ज़रूरत है क्या. अगर पार्टी ने उनको रिस्पांस दिया तो ये उनके घर पे जाके डॉक्यूमेंट्स वेरीफाई करते हैं और उनको बताते हैं कि आपको फला फला लोन मिल सकता है, इसके लिए आप पेपर रेडी रखो और कुछ ब्लैंक चेक लेते हैं जिसको ये बोलते हैं कि बैंक प्रोसेसिंग फ़ी के नाम पे वो चेक लेते हैं. बाद में ये चेक लेकर इस पे अमाउंट डाल के कुछ फेक अकाउंट्स है ICICI बैंक, इसमें ये जमा करते हैं पैसे और पैसे विड्रॉ कर लेते हैं. इस तरह ये चीटिंग करते रहते हैं पर्सनल लोन के. ये कोई बैंक से रिलेटेड नहीं है, ये ऐसे ही चीटिंग करते रहते हैं. सर एक बात जानना चाहेंगे, पकड़े गए आरोपी अब तक कम से कम कितने रुपयों की हेराफेरी की होगी? अभी तो इन्होंने जो आरोपी है इन्होंने सिर्फ 80,300 का ही एक ये बताया है. बाकी अभी इन्वेस्टिगेशन चालू है. 2 आरोपी की तलाश जारी है, वो पकड़े जाएंगे तब सब मामला क्लियर हो जाएगा. तसेच पोलीस अधिकाऱ्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की अशा फसव्या योजनांवर विश्वास ठेवू नये
अथवा अनोळखी एजंटकडून कोणत्याही प्रकारचे लोन घेऊ नये। लोगों से एक विनती है कि अगर कोई भी व्यक्ति आपको फ़ोन कर कर बता रहा है कि पर्सनल लोन की ज़रूरत है या कार लोन, होम लोन, तो सबसे पहले आप वो बैंक, जिस बैंक से बात कर रहा है उस बैंक में फ़ोन करके पता करो कि सही में वो आदमी है या वो बैंक से फ़ोन आया था कि नहीं। कोई घर पर अगर आकर आपको बता रहा है कि हम पर्सनल लोन देते हैं, तो आप कृपा करके बैंक से ये करें, उसके हाथ में कोई भी डॉक्यूमेंट्स घर में ना दें, और चेक देते वक्त कृपा करके ब्लैंक चेक ना दें, क्योंकि ये ब्लैंक चेक पे ओवर राइटिंग करके ये फेक अकाउंट में डाले जाते हैं। और चेक जमा करते वक्त जो बैंक है वो बैंक में ही जाकर खुद पर्सनली वो चेक जमा करें। कर्नाळा आज तकच्या बातमीपत्राबाबत आपणास काही माहिती द्यायची असेल, काही सूचना करायच्या असतील किंवा जाहिरातीविषयी कृपया संपर्क साधा। आमचा पत्ता आहे संपादक रमेश भोळे, कर्नाळा आज तक कार्यालय, गेट नंबर 2, गाळा नंबर 9A, कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी पनवेल। आमचे फोन नंबर आहेत 9323855055 किंवा 9970062185 आणि आमचा ईमेल आयडी आहे karnalaaztak@gmail.com। पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या काही ठळक घडामोडींवर। आमदार विवेक पाटील यांनी घेतले पनवेल व रसाणी परिसरातील गणेश मूर्तींचे दर्शन। कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या विरोधात अपप्रचार करणाऱ्या काँग्रेस नेत्यांवर भागधारक व खातेदारांचा संताप। मोटरसायकल चोरी करणाऱ्या एकाला नवी मुंबई पोलिसांनी मुद्देमालासह केली अटक। मोरवे धरण भरल्याने नवी मुंबईकरांचा पाण्याचा प्रश्न सुटला। नामदार गणेश नाईक यांनी धरणाची केली पाहणी। आणि कर्ज देण्याच्या नावाखाली नागरिकांची लुबाडणूक करणाऱ्या तिघांना पोलिसांनी केले गजाआड। याच बरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया रात्री 10:30 वाजता, सकाळी 8:30 वाजता आणि पुन्हा रात्री 8:30 वाजता। तोपर्यंत नमस्कार।